काय झालं ग? मी बोलतोय तुझ्याशी. हां. एवढी घाबरली कायस तू? काय चुकीचं केलेस का एवढं घाबरायला? बोल निशी. नाही नाही. मग मान अशी खाली का घातली? शाबास. मान कायम अशीच वर पाहिजे. माझी लेक ताठ मानेने जगली पाहिजे. गुणाची आहे माझी लेक आणि मला तिचा खूप अभिमानही आहे. बाळा, तुझे कॉलेजचे सर भेटले होते. मांजरेकर सर ग. तुझं खूप कौतुक करत होते. म्हणाले रघुनाथराव तुमची लेक अतिशय हुशार आहे, खोतांचं नाव अजून मोठं करेल. आणखी काय पाहिजे बाबाला? मी आलेच. थांब. आगे प्रसाद मांजरेकर सरांनी दिले. ते म्हणाले देवाचे आणि माझे आशीर्वाद आहे तुमच्या लेकीच्या पाठीशी. काही काळजी करू नका. निशी, बाळा प्रसाद डाव्या हातात घेतात का? उजवा हात घे. अहो, काही काम आहे का? भाजी भाजी करूची हा. ती पिशवी माझ्याकडे आहे. पिशवी माझ्याकडे पिशवी. हा बरं झालं. भाजी करते मी. चल मका मदत कर. काना आता बघतोच मी. चाललंय काय घरामध्ये काय कळत नाही. आवाज येते रेडिओतून. तुझं सगळं जीव ना त्यातच अडकलेलो हा. अगो, तुझा आवाज असा काय? मी म्हटलं ह्याच्यातूनच आवाज येता की काय म्हणून दुरुस्तीत टाकत होतोय. तुझं घर बिघडलेला ना त्या आधी दुरुस्त कर. आणि काय बोलतस या? काय नाही गे, उमा काम करत होता तर त्याच्या भाजी त्याच्याशी काहीतरी बोलूचा होता. मी तिकडे बसलं होतंय, मग मी ऐकेन ना म्हणून मागे. पण आपल्या घरात असं कोण करणार नाही. तास तर बोलताय मी. अगो, दोन माणसं तिसऱ्या विषयी काहीतरी बोलतात असा कधी झाला काय आपल्या घरात? पण आता आपल्या घरात होक लागलेला हा. अशी लपवाछपी कशा करायची घरात? उमा कळूक नको या. त्या दिवशी पण तिने ताच केला. विजयरावांचा फोन इलो आणि ही बाजूक जाऊन बोलूक लागल्या. अगो, तिका माहित होता ओवीचं सगळं सामान इकडे येणारा, पण तिने कोणाक सांगितला नाही. अगो, ह्या सगळ्या कोणासाठी? ज्यांचं नाव पण या घरात घेतलेला चालत नाही त्या माणसांसाठी. अगो, बाहेरची झाली आपली आणि आपली झाली परकी. या घरात ना कशाचा मेळ रवलो ना या. रघुनाथन पण आजपर्यंत माझ्यापासून काहीची गोष्ट लपवलेली नाही. पण आजकाल त्याका मका काहीतरी सांगूच असतं, पण सांगू येणार नाही. माझा काय चाललेला ना त्याचं कारण पण ताच हा. पोरीमुळे जर माझं रघुनाथ माझ्यापासून दुरावलो ना तर मी त्याका माफ करूचय नाही. ऐसून एकदाचा केव्हा जाता ना तीच इच्छा माझी. आता कधी जाणार ते आपल्याक माहित काय? आपला कोण सांगता काय? म्हणूनच मी एक काम करते. आता काय करतस बाई?
उमाचा फोन मिळवतोय आणि त्याच्यावर ना विजय रावांका फोन करताय. मग तेच आपल्याला सांगतील नक्की काय आते. झाली नको तो याप करू नको. हा मागे तू उमा फोन केलेलंच परस्पर तर रघुनाथाक पटलेला नव्हता. हा पण आता यावेळी कोणाक कळूकच नाही देणार. पण काय गोंधळ होणार नाही या बघ बाई. अगो पण नक्की काय हा ते समोर येऊक वया. निशी, हा मी येऊ ना तुझ्या खोलीत? तू कधीपासून परवानगी घ्यायला लागलास? काय आता आता ही खोली फक्त तुझी राहिली नाही ना, अजून कोणते राहते या खोलीत? त्या अजून कोणाचं तरी नाव ओवी असं आहे. हा हा तेच तेच. ए निशी, अगं काय 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 करतेस तू? काय झालं? अगं तुला माहितीये का हे सामान कोणाचं आहे? हो. अगं तिला तिच्या सामानाला हात लावलेला चालत नाही. बरं. अरे बरं काय बरं, तू तू एडीएस का? तू ठेवते सगळं. निशी ठेव. तू आधी थांब. ऐक, आज ना ओवीमुळे मोठं संकट टळलंय. काय संकट टळलंय? हे काहीतरी उलट ऐकतोय मी. तिथी म्हणजे श्रीनू, ए तू मला काय मारतेस? अरे मग तू ते ऐकून घे ना मी काय म्हणते. आज ना मी नेलपेंट लावली होती. हा हा पाहिलं ते मी मगाशी. ए निशी, ते दादा मामाला कळलं का काही? अरे मग तेच सांगते ना, जरा ऐकून घेशील. मी ना नेलपेंट लावली होती. ओवीने लगेच आईला बोलून आणलं आणि म्हणून आज मी वाचले. श्रीनू, अरे नाही कळलं बाबांना. तुला सांगते ना, ती हुशार आहे ओवी. काय ती? ओवी हुशार आहे. बरं मग मी काय करावं तिच्यासाठी? म्हणून म्हटलं हे तिचं सामान आहे ना, ते खोलीच असं छान लावून ठेवते. म्हणजे तिला कसं तिची पण खोली वाटेल ना. नाही अगं निशी, ऐक, हे बघ, तुझं मन मोठं आहे ग, पण तिचं तसं नाही ना. ती त्या डोक्यात नाही विचार करत. आपण सगळं करतो प्रेमाने, पण ती काय म्हणते, माझी प्रायव्हसी, माझी स्पेस, माझं बरंच काही. श्रीनू, तू केलास का तिच्यासाठी काही प्रेमाने? ए काहीतरी बडबडू नका उगाच. मग तू कसं काय ठरवतो ती काय म्हणणार आहे ते? ती चांगली आहे. काय ती चांगली आहे, कळलं का? ही निशी काही झालं तरी माझी बाजू घ्यायची, आता लगेच ओवीच्या बाजूने गेली. कळेल, तुलाही कळेल ही ओवी काय आहे ती. निशी, हा काय? अगं काय हे, काय हे, कशी जीन्स आहे, बघतेस ना? मग अगं मग काय, ही अशी फाटकी जीन्स घालून ती घरात फिरणार आहे का? मागे एकदा ही अशीच फाटकी जीन्स दायचीने बघितली होती, तेव्हा ती काय बोलली होती, ती चिडली होती, तुला आठवतंय ना? अरे देवा, काय बोलली होती दायची? सांग मला, काय काय बोलली होती? हे असे कपडे घातल्यावर दारिद्र्य येतं म्हणून. मग आठवलं ना तुला? आठवलं ना? आता ही ओवी इथे किती दिवस राहणार आहे आपल्याला काय माहित नाही. त्यात रोज ती असे फाटके कपडे घालणार, दायची समोर जाणार, मग दायची पुन्हा भडकणार. मग आता काय करायचं? आता काय कर, ओवीला शिवणकाम नाही, काय संबंध, कसं शक्य आहे? एक काम करतो मी उमाईकडे घेऊन जातो, तिला सांगतो शिवायला. पण उमाई पण कामात असेल ना, तिची उगाच गडबड होईल. आणि इकडे मी शिवते. शिवशील ना तू? हो, मी तू जा, मी शिवते. आता कसं, आता तिला काही कळणार नाही. हो मग येऊ मी? हो हो, मी करते. हा, नीट करा पण. हो हो नीट कर एकदम. हो. ओवी, आता बघूया ना काय करतेस. श्रीनू, हा काय रे, काय झालं? काय काय नाही, काय नाही उमाई. बरं.
व्हॉट? कुठे काय? आय थॉट तुला माझ्याशी काही बोलायचं आहे. तुझ्याशी? छे. ए हॅलो, मलाही तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. ओके? हा आता काय बाबा, तुला सगळं निशी सोबतच बोलायचं असेल. म्हणजे म्हणजे काय नाही का, तुम्ही दोघी पाण्यात पडल्यापासून मला असं वाटतंय की तुम्ही दोघी एकमेकांच्या प्रेमातच पडलाय. सो यू हॅव अ प्रॉब्लेम विथ दॅट? नाही मला काय प्रॉब्लेम असणार आहे? तुला काही प्रॉब्लेम असला ना तरी मला काही फरक पडत नाही. निशी खूप चांगली मुलगी आहे. हो हो, नाही निशी खरंच खूप चांगली मुलगी आहे. आहेच. खूप काळजी घेते माझी. हो तर मग तिला स्विमिंग येत नसताना माझा जीव वाचवण्यासाठी तिने पाण्यात उडी मारली. अँड यू नो व्हॉट, फायनली या घरात कोणीतरी असलंय जे माझ्या वयाचं आहे, तिच्याशी मी बोलू शकते, विश्वास ठेवू शकते. म्हणजे निशीवर तू पुन्हा कधीच चिडणार नाहीस? नाही. आणि तिने तुला चीड येईल असं काहीतरी केलं तरी तिच्यावर चिडणार नाहीस? तिच्याकडनं काही चूक होऊच शकत नाही आणि मी तिच्यावर चिडणारही नाही. बहीण आहे ती माझी. ते आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. ओके? तू मध्ये पडू नकोस. वा, छान वाटलं. नाही खरंच खूप छान वाटलं. आणि तुला माहितीये का मला खूप जास्त छान का वाटतंय? उमाईसाठी. तुम्हा दोघींचं एवढं भारी जमतंय हे सगळं बघून तिला किती भारी वाटत असेल. तुला माहितीये उमाई सारखं या घरात कोणीच बनू शकत नाही. ती काय काय करते सगळ्यांसाठी. ती सगळ्यांची काळजी घेते, स्वयंपाक करते, तिला शिवणकाम सुद्धा येतं, सगळ्यांची मनं जपते. कधी कुठल्याही गोष्टींवर ना चिडचिड नाही. माझंच खरं असं कधी तिचं म्हणणंच नसतं. उमाई खरंच खूप बेस्ट आहे. तिच्यासारखं या घरात या जगात कोण बनू शकत नाही. आजच्या जनरेशन मध्ये तर बिलकुलच नाही. तुझ्या आईला पण नाही जमणार? नाही नाही. बापरे, काय म्हणालास? काय काय चाललंय? बघा तुमचा मुलगा त्याच्या आईबद्दल काय बोलतोय. काय रे, काय बोलतोय आईबद्दल? नाही मी ते चुकून आहो. चुकून? तू म्हणाला नाहीस उमाई सारखं वागणं कुणालाच जमणार नाही? बापरे श्रीनू, नाही मी अरे असं म्हणालास तुझ्या आईबद्दल तू? हे पहा श्रीनू, नसेल उमाईची सर तुझ्या आईला, हे असं मनात जरी असलं तरी बोलायचं नसतं. बाबा बाबा, मग थांब थांब, मग तुझ्या आईला खरं काय ते नाही सांग. नाही बाबा 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 प्लीज प्लीज आईला नको. आई मी जस्ट मी असं हा अबे हे काय, याला काय अर्थ आहे? तुम्ही हिच्या बाजूने? ए बाबा, हे बघ, तू माझा मुलगा आहेस त्यामुळे मी नेहमीच तुझ्या बाजूने असणार. नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हस हस हस, अजून मोठ्याने हस. कधी नव्हे ते आज तू बाहेर बसलीस तर तुला हे सगळं सुचतंय. छान. नाहीतर कसं इतर वेळी स्वतःच्याच खोलीत स्वतःला कोंडून घेतल्यासारखी असतेस ना. ए, मला जिथे जायचं तिथे मी जाईन. ओके? हा जा ना, म्हणजे तुझ्या खोलीत ना. जा मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. जा 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 जा. आत्ता घरी मजा येईल. काय काय कसली खरी मजा? नाही काय नाही, ते मी आलो जरा. हा? ए, कसली मजा म्हणाला? गे बाय माझी, हिच्या काय अंगात आलं की काय? लाली, काय कसला विचार करतेस लाली? शिरा पडली त्या ओवीच्या. या घरातून कधी जाणार आहे माहित नाही. जाऊचं नावच नाही घेत. किती दिवस राहणार का माहित. एक दिवस या पोर घरात भगदाड पाडीत भगदाड. त्याच्यामुळे ना घरात भांडण होतील आणि ता मी होऊ देणार नाही. हा म्हणजे काय करणार कायस तू? जा काय करायचं ना तर मी करीन. हा तुम्ही मग लाली, ए, काय हो, इतके दिवस तुम्ही विजयरावांच्या पुढे मागे करत होतास ना, त्यांचा नंबर बिंबर घेतलास की नाही? फोन नंबर हा तुला हवाय? हा मका होया. ते का विचारूच. हा लेखिक नेण्यास कधी येत असते? हा नाही, आता मीच विचारतोय फोन करून. ए लाली, उगाच काहीतरी असं करू नकोस. दादाला कळलं ना तर काय होईल माहितीये ना तुला. शांत राहा.
त्यांना यायचंय तेव्हा ते येतील. उगाच तू आता त्यांच्या पुढे पुढे करू नकोस, प्रॉब्लेम मध्ये येशील. त्या ओवी कळूक होया या घरच्या माहेर वाशिणीचा अपमान केला न तिने. आता बघतायच मी ते का. काय समजतो स्वतःला? मला जिथे जायचं तिथे जाईन. काही बोलतो. तुला काय झालं? छे, कुठे काय? निशी, खरंच काही नाही झालंय? हो, खरंच काही नाही झालंय. मग ते मागे काय लपवतेस? अगं ते ना म्हणजे माझ्या कामाचं आहे. अगं माझी ती एक वस्तू आहे. खरंच काय? बरं ठीक आहे, बरं ठीक आहे. तू आधी डोळे मीट. काय? तू मीट ना डोळे. ओके फाईन. 1 2 3. निश, हे बघ, आता ही अशी पॅन्ट घालून तू बाहेर जाणार आहेस का? म्हणून मी शिवून टाकली. अगं पण अगं बिगं काही नाही. ओवी, तुला आठवतंय ना तुला दाईची ओरडली होती? तिचं काय म्हणणं होतं की फाटलेले कपडे म्हणजे दळिद्रीपणाचं लक्षण आहे. मग ही जीन्स अशी बरी दिसते का म्हणून मी शिवून टाकली. आता तुला नाही ओरडणार दाईची. निशी, तुला आवडली नाहीये का? सॉरी. निशी, आता तुला पण कळेल ओवी कशी आहे ती. आता बघ बघ कसा थैथयाट करेल बघ. चिडल्यावर कोण हसतं? निशी, तू हसतेस? अगं ही जीन्स फाटली नव्हती. अशीच असते ही जीन्स. हे बघ, सी डिस्ट्रेस जीन्स म्हणतात त्याला. फॅशन आहे ही. काय करून ठेवलंस तू निशी? कळतं का तुला? एक्झॅक्टली निशी, कळत कसं नाही तुला? काय केलंस तू हे? आता बघ ती चिडणार. श्रीनू, मला माहितीये माझं चुकलंय. चुकलंच तुझं. चुकीचंच केलंयस तू हे. असं कोण करता ग? आता तिला राग येणार. बघ 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 तिच्याकडे बघ. येतोय. मला राग नाही आलाय. अँड निशी, डोंट वरी. हे तू केलंस ना ते मस्त आहे एकदम. मी अशीच घालेन ही जीन्स. ओके, छान आहे. व्हेरी नाईस. काय? हो, एक नवीन फॅशन समजू आपण. डोंट वरी. खरंच खरंच खूप छान आहे. रिअली नाईस. नाही, एक मिनिट. म्हणजे ते तू ते नेहमीप्रमाणे वागतेस ते असं तुला खरंच राग नाही आलाय? नाही, मला राग नाही आलाय. तू का उगाच चिडायला लावतोयस मला? का चिडायला लावतेस तिला? का करतेस तू असं? बघ तिला आता येतोय राग तिला. बघ बघ. श्रीनू, मला माहितीये चुकलंय, पण आपण ना तिला एकदा विचारायला हवं होतं नाही? एक मिनिट, मी आलो. एक मिनिट. आपण तू मगाशी बोललास ना की इथे मी शिवत बसले होते, बघ तिची जीन्स फाटली होती, मग मीच शिवली ना. हे बघ जीन्स. हो, तो तू हे सगळं मुद्दाम केलं. मुद्दाम? हो, मुद्दामच केलंय. हा ठीक आहे ना, मुद्दाम केलं नाहीये मी ते. आणि आता तिने शिवली आहे ना, मग तू घाल अशीच जीन्स. निशी, हे बघा, त्याने हे सगळं मुद्दाम केलंय. मी तुझ्यावर चिडावं म्हणून त्याने हे केलंय आणि तू ह्याची बाजू घेत होतीस. नाही निशी, तू हिचं काय ऐकू नको. ती उगाच भडकवते तुला माझ्या विरोधात. मुळात आपण लहानपणापासून एकत्र आहोत आणि ही या घरात आत्ता आली. एक मिनिट. पण तुझ्यामुळे तिला आता वाईट वाटतंय, त्याचं काय करायचं? तुझ्यामुळे घरात सगळ्यांनाच वाईट वाटतं, त्याचं काय करायचं? हे बघ, तुझ्या बाबतीत मला मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, पण मी ऑलरेडी सॉरी बोलले. हो, तू सॉरी बोललीस ना. तू बोललीस, पण कधी? मी ही सगळी शिक्षा भोगून झाल्यानंतर. गुड, तुला व्हायलाच हवी होती शिक्षा. हे बघ, शिक्षा व्हायला तुम्ही का लहान मुलासारखे भांडताय? नका ना भांडू, तुम्ही लहान आहात का? तिला वेगळं काही येतं का? तुझं काही दुसरं काही येतं का मिस्टर श्रीनिवास? श्रीनिवास. मला सगळे श्रीनू बोलतात की नाही? श्रीनिवास. चल. आता तुला काय झालंय?
मला माहिती आहे सगळं माझ्यामुळे झालंय. मला ही फॅशन माहित असती तर एवढं सगळं झालंच नसतं ना.